शांती. आज 12 एप्रिल 2023ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ज्ञान अमृत आहे आणि योग अग्नी आहे. ज्ञान आणि योगने तुमची सर्व दुःख आणि पीडा दूर होतील. आजचा प्रश्न आहे, असा कोणता रस ज्ञानाने प्राप्त होतो, भक्तीने नाही? उत्तर आहे, जीवनमुक्तीचा रस. भक्तीने कोणालाही जीवनमुक्तीचा रस मिळू शकत नाही. जेव्हा बाबा येतात तेव्हा मुलांना जे डायरेक्शन देतात तेच ज्ञान आहे. त्यावर चालल्याने स्वर्गाची राजाई मिळते. आजचे गीत आहे, भोलेनाथसे निराला. ओम शांती. मुलांचे भोळे बाबा मुलांना समजावत आहेत. यांना म्हटले जाते शिव भोला बाबा. नेहमी शिवला बाबा म्हटले जाते. कोणी चित्र पाहो अथवा न पाहो, परंतु आठवण करतात शिव भोलानाथची. शंकर किंवा विष्णू किंवा ब्रह्माला भोलानाथ म्हणणार नाही. भोळा शब्द म्हटल्यावर मनुष्याच्या बुद्धीमध्ये निराकार शिवबाबांचेच चित्र उभे राहते. आता तुम्ही मुले प्रॅक्टिकलमध्ये जाणता. आता भोलानाथ बाबा म्हटल्याने भक्ती मार्गवाल्यांचे तोंड काही गोड होत नाही. भले कितीही महिमा करत राहो, परंतु तोंड गोड होणार नाही. आता तुम्ही मुले शिवबाबांची आठवण करता. शिव भोलानाथ बाबा म्हटल्याने तोंड गोड होते. शिवबाबा आम्हाला शिकवून स्वर्गाचे मालक बनवितात. बाबा म्हटल्याने मुलांना प्रॉपर्टी सुद्धा आठवणीत येते. तुम्ही मुले जाणता की हे तेच शिवबाबा आहेत. मनुष्य सृष्टीचे बीजरूप सुद्धा त्यांनाच म्हटले जाते. झाडाचे बीज एकच असते, तर मग मनुष्य सृष्टीरूपी झाडाचे सुद्धा ते एक बीज आहेत, ज्याने मग मनुष्य सृष्टी रचली जाते. कारण पिता झाले ना, बाकी सर्व झाली त्यांची संतान. भक्तांचा भगवान एक बाबाच आहेत. भक्त आठवण करतात भगवंताची, परंतु पूर्णतः जाणत नाहीत. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. मुलांना या ज्ञान आणि योग बलाने सदा सुखी बनवून मी गुप्त होतो. ज्ञानसागर सुद्धा एकच आहेत. जसा तो पाण्याचा सागर सुद्धा एकच आहे. त्याचे विभाजन केले गेले. हा भारताचा सागर, हा अमक्याचा सागर. वास्तविक सागर एकच आहे. सतयुगामध्ये या सागराचे विभाजन करू शकत नाही. एकच सागर असतो, ज्याचे तुम्ही मालक बनणार आहात. तेथे इतके सारे खंड थोडेच असतात. एका बाबांची एकच राजधानी असते. याच भारतावर वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटीचे एकच राज्य होते. देवी देवतांच्या राज्याला भगवान भगवतीचे राज्य देखील म्हणतात. विदेशी लोक गॉड गॉडेज म्हणतात, परंतु जाणत नाहीत की ते केव्हा राज्य करत होते, कसे राज्य प्राप्त केले. ज्ञानसागर एक बाबाच आहेत. तेच ज्ञानाने सर्वांची सद्गती करतात. आता तुम्ही मुले जाणता, आपल्यासमोर ज्ञानसागर बसले आहेत. त्यांच्यापासून ज्ञानगंगा निघून साऱ्या विश्वाला सद्गती देतात. यालाच ज्ञान अमृत सुद्धा म्हणतात. अमृत या शब्दावरूनच पुजारी लोक चरण धुवून ते अमृत बनवून पितात. वास्तविक त्याला अमृत म्हटले जाऊ शकत नाही. आजकाल तर औषधांची नावे सुद्धा अमृत ठेवली आहेत, ज्यामुळे सर्व दुःख दूर होते. तशी सुद्धा काही गोष्ट नाहीये. हे बाबा बसून मुलांना योग शिकवत आहेत. योगला अमृत म्हटले जात नाही. योग अग्नीने तुमचे सर्व रोग 21 जन्मांसाठी दूर होतील. या जन्माचेच नाहीत, परंतु या जन्मामध्ये तर अंतापर्यंत भोगत राहाल. ही आहे योगची गोष्ट. बाबा म्हणतात, योग लावा तर तुमचे सर्व आजार नष्ट होतील. पुन्हा कधीही आजारी पडणारच नाही.
तुम्ही पुरुषार्थ करत आहात बाबांकडून हेल्थ आणि वेल्थ अर्थात आरोग्य आणि संपत्ती घेण्यासाठी. तिथे अर्थात सतयुगामध्ये कोणतीही रोगराईच असत नाही. मी तुम्हाला असे कर्म शिकवितो की ज्याने कधीही आजार होणारच नाहीत. म्हणतात व्यास भगवानाने शास्त्रे बनविले, परंतु हे तर सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. नाव दिले गेले आहे व्यासांचे. हा आहे पूर्वनियोजित ड्रामा. जे काही तुम्ही पाहिले ते सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. अनादी पूर्वनियोजित आहे. हा बदलू शकत नाही. भक्ती मार्ग द्वापरपासून प्रारंभ होतो. भले कोणी कितीही भक्ती करो, शास्त्र अध्ययन करो, परंतु परत जाऊ शकत नाही. सतोप्रधानतेमधून तमोप्रधानतेमध्ये जरूर यायचे आहे. या कर्मक्षेत्राच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. तुम्ही जाणता आपण तेच सतोप्रधान होतो. आता आपण तेच तमोप्रधान बनलो आहोत. ड्रामा अनुसार बनायचेच आहे. भक्ती मार्गामध्ये रात्र सुरू होऊन अंधकार होऊन जातो. सुरुवातीला इतका अंधकार असत नाही जेवढा आता आहे. रात्रीला सुद्धा सुरुवातीला सतोप्रधान, नंतर सतो रजो तमो म्हटलेच जाते. हळूहळू कला कमी होत होत घोर अंधकार होतो. आता सृष्टीवर बेहदचे ग्रहण आहे. एकदम घोर अंधकार आहे. या चंद्रमाची गोष्ट नाहीये, ही साऱ्या विश्वाची गोष्ट आहे. रावणाचे ग्रहण लागले आहे. द्वापरपासूनच साऱ्या विश्वाला ग्रहण लागण्यास सुरुवात होते. थोडे थोडे लागत जाते. 2500 वर्षे लागतात. जेव्हा अंतामध्ये भारत पूर्णतः काळा अर्थात तमोप्रधान होऊन जातो. आता आहे बिलकुल घोर अंधकार. घोर सोजरा म्हणजेच पहाट अर्थात दिवस बनविणारे आहेत बाबा. पतिताला पावन बनविणारे आहेत बाबा. माया रावण मग रात्र घोर अंधकार बनविते. भक्ती करत भगवंताची आठवण करतच राहतात. भगवान भगवानाची आठवण करणार नाही. सर्व व्यापीचे ज्ञान असणाऱ्यांना समजवायला पाहिजे की गॉड फादर इज वन अर्थात ईश्वर एक आहे. ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरूप. बाकी सर्व आहेत रचना. रचनेची अशी महिमा कधी होऊ शकत नाही. जर कोणी आत्मा सो परमात्मा म्हणेल तर त्यांची महिमा गायली जाऊ शकत नाही. गायन त्या एका पित्याचेच आहे. ते आहेत पतित पावन, मनुष्य सृष्टीचे बीजरूप. सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंदाचे सागर, ज्ञानाचे सागर आहेत. कोणत्याही मनुष्याची अशी महिमा असू शकत नाही. ज्ञानाने जीवनमुक्तीचा रस एका सेकंदामध्ये येतो. भगवान वाच गीतेमध्ये आहे ना, यज्ञ, तप, तीर्थ इत्यादी करणे, वेदशास्त्रांचे अध्ययन करणे हा सर्व भक्ती मार्ग आहे. यामुळे कोणीही माझ्याजवळ येऊ शकत नाही. सर्वात शेवटी सर्वांना पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. गॉड फादर एकच आहेत. तेच करण करावनहार आहेत. म्हणून ब्रह्माद्वारे सतयुगी आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात. मनुष्याला करण करावनहार म्हणणार नाही. भगवंतालाच क्रिएटर, डायरेक्टर म्हटले जाते. मुलांना डायरेक्शन देत राहतात. डायरेक्शनला ज्ञान म्हटले जाते. तुम्हा मुलांना स्वतः बसून समजावत आहेत. आत्मा या डोळ्यांनी पाहते, भ्रुकुटी मध्यावर असते, मुखाने बोलते. परमपिता परमात्मा सुद्धा जेव्हा येतात तेव्हाच तर मुखाने ज्ञान ऐकवतात. म्हणतात मी या रथामध्ये अर्थात ब्रह्मातनामध्ये रथी होऊन बसलो आहे. तुम्हाला सहज राजयोग शिकवितो. तुम्ही राजऋषी आहात.
असा कुठलाही मनुष्य नाही जो म्हणेल की हे लाडक्या मुलांनो, तुम्ही राजऋषी आहात. एका बाबांशिवाय कोणाचीही ताकद नाही अशा गोष्टी करण्याची. बाबाच म्हणतात, हे मुलांनो, यांची अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मासुद्धा ऐकते. यांना सुद्धा म्हणतात, हे मुला, तू राजऋषी आहेस. तुम्हाला राजाईसाठी मला शिक्षण द्यायचे आहे. 5000 वर्षांपूर्वी तुम्हाला मी हे शिक्षण अर्थात ज्ञान दिले होते. दर 5000 वर्षांनी मी शिक्षण अर्थात ज्ञान देण्यासाठी येतो. असे कोणी साधू संत इत्यादी म्हणू शकणार नाही. बाबाच समजावतात. त्यांना खिवय्या सुद्धा म्हटले जाते. खरोखर तुम्हाला विषय सागरातून काढून क्षीरसागरामध्ये घेऊन जातात. तुम्ही एकदम आरामात बसून राहाल. आता तुम्ही जाणता, बाबा म्हणतात, मी ब्रह्मातनामध्ये प्रवेश करतो. मग हे ब्रह्मा आणि सरस्वती विष्णूचे रूप बनतात. तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनता ना. या सर्व आहेत गुप्त गोष्टी. तुम्ही मुले जाणता, इतर कोणीही जाणत नाहीत. जेव्हा कोणी पहिल्यांदाच येतात तेव्हा त्यांना समजावले पाहिजे, गॉडफादर एकच आहेत. तर जरूर बाकी इतकी सर्व त्यांची मुले झाली. परमपिता परमात्मा एकच आहेत. ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरूप. सर्व भक्तांचे भगवान सर्वांना सुख देतात. इथे कलियुगामध्ये तर खूप दुःखी आहेत. मनुष्य त्राही त्राही करत असतात. सतयुगामध्ये दुःखाची काही गोष्टच नाही. येथे तर साऱ्या दुनियेमध्ये खूप सारे भक्त आहेत. हे मंदिर, मस्जिद इत्यादी सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे. सतयुगामध्ये तर हे नसते. तो आहे भक्ती कल्ट अर्थात भक्ती संप्रदाय. हा आहे ज्ञान कल्ट. जेव्हा रात्र सुरू होते तेव्हा सर्वप्रथम सोमनाथचे मंदिर बनवतात. तर जेव्हा कोणी तुमच्याकडे येतात तर सर्वप्रथम त्यांना समजवा की गॉडफादर एकच आहेत. भारतामध्येच गायन आहे, तुम मातपिता. ही आहे मदर फादर कंट्री. जगत अंबा, जगत पिता दोघेही आहेत. दिलवाडा मंदिर सुद्धा एकदम बरोबर बनविले आहे. लक्ष्मी नारायणाचे चित्र मंदिरांमध्ये एकदम अचूक बनविले आहे. परंतु ओरिजिनल चित्र तर कोणी काढू शकत नाही. कोणत्या तरी ॲक्टर्सचे चित्र घेऊन मग बनवतात. त्यांनी तर राज्य केले सतयुगामध्ये. मनुष्य म्हणतात देखील, सतयुगामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. लक्ष्मी नारायणाच्या बालपणाची कोणतीही हिस्ट्री अर्थात इतिहास नाही आहे. राधे कृष्णाचा आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. मग नारायण अष्टमी गेली कुठे? श्रीकृष्णाला मग द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. राधे कृष्ण तर प्रिन्स प्रिन्सेस आहेत. दोघेही आपापल्या राजधानीमध्ये राहतात. जरूर स्वयंवर झाले असणार, तेव्हाच तर राज्यपदावर बसले असतील. राधे कृष्णाचे तर राज्य नाही आहे. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी घराणे आहे. चंद्रवंशीमध्ये तर सूर्यवंशी श्रीकृष्ण येऊ शकत नाही. एकदम गोंधळून गेले आहेत. तर सर्वप्रथम समजवायचे आहे की गॉडफादर एक आहे. ते असतात हदचे पिता. पत्नी केली, मग पत्नीपासून मुले पैदा केली. पत्नीला दत्तक घेतले, जन्म दिला नाही. बेहदचे बाबा सुद्धा म्हणतात, मी यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मातनामध्ये प्रवेश करून दत्तक घेतो. भगवंताने सृष्टी कशी रचली हे देखील कोणाला माहिती नाही. असे नाही की प्रलय होतो आणि नंतर समुद्रामध्ये पानावरून येतात. जर असे असते तर एकटा श्रीकृष्ण कशी सृष्टी रचेल? मग तर दोघे पाहिजेत ना, स्त्री देखील पाहिजे. परंतु अशी कुठली गोष्ट नाही आहे. बाबा म्हणतात,
की मी दत्तक घेतो. तुम्ही सर्व म्हणता, बाबा आम्ही आपली मुख वंशावळी आहोत. मी या मुखाचा आधार घेतो. म्हणतो, हे मुलांनो, तुम्ही सुद्धा म्हणता, ओ शिवबाबा आम्ही तुमची मुले होतो, मग आता पुन्हा बनलो आहोत. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांसाठी मी वैकुंठाची सौगात घेऊन आलो आहे. तुम्ही इथे बसले आहेत स्वर्गाचे मालक बनण्यासाठी. हा राजयोग आहे. राजाई स्थापन होत आहे. इतर कोणी प्रिसेप्टर अर्थात धर्मस्थापक असे म्हणणार नाहीत की मी ख्रिश्चनांचे राज्य स्थापन करतो अथवा शिखांचे राज्य स्थापन करतो. नाही, तुम्ही नवीन दुनियेमध्ये राजाई घेण्यासाठी शिक्षण घेत आहात. हे आश्चर्य आहे ना. गॉडफादर आहेत स्वर्गाचे रचयिता, तर जरूर त्यांच्याकडून आपल्याला स्वर्गाची राजाई घेण्याचा हक्क आहे ना. सतयुगामध्ये राजाई होती. मनुष्यसृष्टी कशी निर्माण करतात आता तुम्ही जाणता. भगवान वाच, ही माझी मुख वंशावळी आहे. बाकी सर्व आहेत रावणाची कुख वंशावळी. ते अर्थात भक्ती मार्गातील ब्राह्मण आहेत कुख वंशावळी. तुम्ही ब्राह्मण आहात मुख वंशावळी. तुम्ही समजावू शकता की ब्रह्माची संतान जरूर ब्राह्मण झाले ना. ब्रह्मा आहेत प्रजापिता ब्रह्मा, तर त्यांची संतान देखील ब्राह्मणच झाली. ब्राह्मणाची मुले ब्राह्मणच असतात ना. तुम्ही आहात ब्रह्माची सच्ची संतान ब्राह्मण. ब्राह्मण आहेत सर्वात उच्च. ब्राह्मणांना शिखेवर ठेवले जाते. जसे उच्च ते उच्च भगवान शिवबाबांना त्रिमूर्तीमधून काढून टाकले आहे, तसेच उच्च ते उच्च ब्राह्मणांना सुद्धा शिखेवरून काढून टाकले आहे. विराट रूपामध्ये ब्राह्मणांना दाखवत नाहीत. फक्त म्हणतात देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. सर्वप्रथम तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही किती भारी सेवा करता. उच्च ते उच्च भगवंत, नंतर त्यांच्यापासून ॲडॉप्ट केलेली तुम्ही मुले आहात. शिवबाबा तर नवीन सृष्टीमध्ये येत नाहीत, तुम्ही येता. शिवबाबा म्हणतात, मी तुम्हाला राज्य देतो. नंतर माझे नावच गायब होते. मी गुप्त होतो. मी काय कार्य केले, कशी सृष्टी रचली, हे कोणीही जाणत नाहीत. आता नवीन कोणी आले तर जास्त डोकेफोड करायची नाही. सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा. ते आहेत स्वर्गाचे रचयिता. देवी देवता स्वर्गाचे मालक होते. मग 84 जन्म घेता घेता आता ते शूद्र वर्णांमध्ये आहेत. मग त्यांना ब्राह्मण बनवितात. वर्णसुद्धा आहेत ना. विराट रूपाचे चित्र देखील आहे. ब्राह्मणांच्या शिखेसमोर शिवला देखील जरूर दाखवायचे आहे. जसे त्रिमूर्तीवर शिव दाखवतात, तसे ब्राह्मणांच्या वरती देखील शिव दाखवायचा आहे. समजवायचे आहे शिवबाबा ब्रह्माद्वारा ब्राह्मण बनवितात. नंतर ते ब्राह्मण सो देवता, सो क्षत्रिय, सो वैश्य, शूद्र बनतात. सर्वात पहिले तर कोणालाही अल्पवरच समजवायचे आहे. हे बाबा या ब्रह्माद्वारा सृष्टी रचतात, तेव्हा सर्वजण भाऊ बहिणी होतात. सर्व आत्मे तर शिवची संतान आहेतच. मग मनुष्य सृष्टी रचली जाते, तर सर्वप्रथम ब्रह्मा, सरस्वती, ब्राह्मण, नंतर मग देवता, क्षत्रिय बनतात. असे हे मनुष्य सृष्टीचे झाड वृद्धिंगत होत जाते. त्याच बाबांना सर्वजण विसरले आहेत. पहा, बापदादा किती स्पष्ट करून समजावतात. मुलांना सुद्धा शिकायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, आपण राजऋषी आहोत. स्वयं भगवान आम्हाला राजयोग शिकवून राजाईचा वारसा देत आहेत. या नशेमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, योग अग्नीने विकर्म दग्ध करून सर्व रोगांपासून कायमसाठी मुक्त व्हायचे आहे. या जन्माच्या कर्मभोगांना आठवणीमध्ये राहून चुकते करायचे आहे. आजचे वरदान आहे, पवित्रतेच्या विशेष धारणेद्वारा अतींद्रिय सुखाचा अनुभव करणारे ब्रह्मचारी भव. पवित्रतेच्या विशेष धारणेद्वारा अतींद्रिय सुखाचा अनुभव करणारे ब्रह्मचारी भव. विस्तार आहे, ब्राह्मण जीवनाची विशेष धारणा पवित्रता आहे. हेच निरंतर अतींद्रिय सुख आणि स्वीट सायलेन्सचा विशेष आधार आहे. पवित्रता म्हणजे फक्त ब्रह्मचर्य नाही, परंतु ब्रह्मचारी आणि सदा ब्रह्मचारी, अर्थात प्रत्येक पाऊल ब्रह्माबाबांच्या आचरणावर चालणारे. संकल्प, बोल आणि कर्मरूपी पाऊल ब्रह्माबाबांच्या पावलावर पाऊल असावे. असे जे ब्रह्मचारी आहेत त्यांचा चेहरा आणि चलन सदैव अंतर्मुखी आणि अतींद्रिय सुखाची अनुभूती करवेल. आजचे स्लोगन आहे, सेवेमध्ये त्रिकालदर्शीचा सेन्स आणि रुहानियतचा इसेन्स भरणारेच सेवाधारी आहेत. सेवेमध्ये त्रिकालदर्शीचा सेन्स आणि रुहानियतचा इसेन्स भरणारेच सेवाधारी आहेत. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.